शासन जमा झालेल्या पीटीसी समोरील 62 एकर जमिनीच्या फाईल्स गायब. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कूड कायद्याचा भंग केल्याने शासन जमा झालेल्या पीटीसी समोरील 62 एकर जमिनीच्या फाईल्स नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून चोरी केल्याचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील पीटीसी समोरील 62 एकर जमीन ही कूड कायद्याचा भंग करून एका बड्या बिल्डरच्या घशात घालण्यात आली होती. याच जागेवर प्रशासकीय संकुलाचेही आरक्षण आहे. असे असताना ही जागा संबंधित बिल्डरच्या ताब्यात होती. या संदर्भातील संबंधित व्यवहार न्यायालयाने बेकायदेशीर ठरविलाय. तब्बल 25 वर्षांनंतर कूड कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ही जमीन जानेवारी 2026 मध्ये शासन जमा करण्यात आली. हजारो कोटींच्या जमिनीच्या फाईल्स व अन्य कागदपत्रे गहाळ झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सप्टेंबर 2025 मध्ये देण्यात आले होते. संबंधित बिल्डर व महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या हितसंबंधांमुळे कुठलीही कार्यवाही होत नव्हती. सहाय्यक महसूल अधिकारी स्वप्नील कृष्णा अहिरे यांनी बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली. सर्वे नंबर 750, 751, 755 या मिळकतीच्या फाईल्स सन 2003 पासून चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्याकडे देण्यात आलाय. या फाईल्स चोरीमागे संबंधित बिल्डर, अधिकारी, कर्मचारी यांचा संबंध असल्याचा पोलीस यंत्रणेला संशय असून त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.